हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती भारतीय जनता पक्षानं निवडणुकीमध्ये प्रचार केला आणि आम्ही हिंदुत्वाचे रक्षण करते असं या महाराष्ट्रातल्या नागरिकांना ज्यांनी भासवलं, अशा भारतीय जनता पक्षाने काल त्यांनीच ज्यांच्यावरती आरोप केले होते की ज्या मुस्लिम अतिरेकी दाऊद इब्राहिमनं मुंबईमध्ये बॉम्बस्फोट घडवले, त्या बॉम्बस्फोटामध्ये शेकडो हिंदू भारतीय नागरिक मारले गेले, अशा दाऊदचा जो हस्तक आहे सलीम कुत्ता, याच्याबरोबर पार्टी करणारे जे सुधाकर बडगुजर होते, हे मी म्हणत नाही, हे भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी विधानसभेमध्ये स्टेटमेंट केलेले आहेत। आणि अशा सुधाकर बडगुजर ज्यांनी की सलीम कुत्ताबरोबर तो जेलमध्ये फक्त पॅरोलमध्ये बाहेर असताना पार्टी केली आणि त्याच्यावरती खूप मोठा आक्षेप साधारणपणे 6 महिन्यापूर्वी वर्षभरापूर्वी निवडणुका होण्याच्या अगोदर भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी केलं। आज त्यालाच पक्षप्रवेश भारतीय जनता पक्षाने दिलेला आहे। मग तुमचं हिंदुत्व हे फक्त निवडणुकीमध्ये प्रचार करण्यापुरतं हिंदुत्व आहे। तुम्ही अशा व्यक्तीला तुमच्या राजकारणाच्या फायद्याकरता तुमच्या पक्षामध्ये घेता, प्रवेश देता की ज्यांनी मुंबई बॉम्बस्फोटातल्या आरोपीबरोबर पार्टी केलेली आहे। त्यावेळेस मात्र तुम्ही खूप त्याच्यावरती आक्षेप घेतले आणि आज मात्र तुम्हाला तो माणूस सज्जन वाटला, तुम्ही त्याला पक्षप्रवेश दिला। तुमच्याच महायुतीतल्या आमदारांनी त्याला विरोध केला तरी देखील तुम्ही त्याला पक्षप्रवेश देता। म्हणजे तुमचं हिंदुत्व हे फक्त निवडणुकीमध्ये दाखवण्यापुरतं आहे। ज्या माणसांनी शेकडो मुंबईकरांच्या निर्घृण हत्येला जबाबदार आहे, अशाबरोबर पार्टी करणाऱ्या माणसाला जर तुम्ही पक्षामध्ये प्रवेश घेता तर फक्त तुमचं हिंदुत्व असेल, तुमचं हे भारतीयत्व पुळका असेल, हा फक्त निवडणुकीपुरता आहे। आज खरं स्वरूप भारतीय जनता पक्षाचं खरं उघड झालेलं आहे।